नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 11 गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये सराव संच 28 जो आहे त्यातला प्रश्न पहिला आणि दुसरा आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। म्हणून अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि पाहिल्यानंतर आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये ही सर्व उदाहरणे छान अक्षरामध्ये लिहून घ्यायची आहेत। तर सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी प्रमाण काढा। इथे फक्त प्रमाण आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे आणि ते प्रमाण काढण्यासाठी आपण या पद्धतीने क्रिया करणार आहोत। पहा 24 आणि 56 या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत। तर याचं प्रमाण लिहित असताना पहिली संख्या आधी लिहायची, त्याच्या पुढे दोन टिंब मांडायचेत आणि दुसरी संख्या। अगदी सोपी क्रिया आहे आणि याचं वाचन कसं करणार आपण 24 56 याचं संक्षिप्त रूप आपल्याला बनवायचं आहे। म्हणून आपण याचं गुणोत्तर लिहिणार आहोत। हे गुणोत्तर लिहिताना पहिली संख्या अंशात, दुसरी संख्या छेदात, म्हणजे 24/56 या पद्धतीने हे गुणोत्तर त्याचं तयार करायचं आहे आणि त्याला अंश आणि छेद या दोघांनाही आपल्याला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे। तर 8चा पाढा आपण जर विचारात घेतला तर 8च्या पाढ्यामध्ये 24 पण आहेत आणि 56 पण आहेत। दोनने पण भाग जाईल पाहिजे, त्यानंतर 4ने पण भाग जाईल आणि 8ने पण भाग जातोय, दोघांनाही, अंशाला पण आणि छेदाला पण। तर अशा स्थितीमध्ये आपण मोठ्या संख्येने भाग द्यायचा आहे। तर इथे 8ने भाग दिल्यानंतर 8 त्रिक 24 होतील आणि 8 7 56 होतील। तर 3/7 अशा प्रकारचं हे गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला मिळतंय। संक्षिप्त रूप देणं गरजेचं आहे, हा मुद्दा नीट लक्षात घ्या। आपण संक्षिप्त रूप देत असताना दिलेल्या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला कोणत्याही एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा असतो आणि ज्यावेळेस अनेक संख्यांनी भाग जात असेल त्यावेळेस आपण मोठ्यात मोठ्या संख्येची निवड करायची। इथे 2ने पण भाग जातोय, पहा 4ने पण भाग जातोय आणि 8ने पण जातोय, म्हणून मी इथे मोठी संख्या 8 आहे तर 8 ही संख्या निवडलेली आहे। आता इथे 3/7 हे उत्तर आलेलं आहे, याला पुन्हा भाग देऊन बघायचं आपण, तर जात नाहीये। जेव्हा भाग जाणार नाही तेव्हा आपण थांबायचं, जर जात असेल तर पुन्हा हीच क्रिया आपल्याला वाढवावी लागेल पुढे। तर 3/7 म्हणजे याचं प्रमाण जे आहे ते याप्रमाणे होईल, पहा 3 2 टिंब 7 म्हणजे 3/7 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या पहिल्या आकड्याचं मिळेल। दुसरा आकडा आहे 63 आणि 49, तर याचं प्रमाण आहे 63/49, 63 2 टिंब आणि 49 याचं गुणोत्तर तयार होईल 63/49। 63 आणि 49 दोघांनाही भाग जाणारी संख्या आहे 7, 7 9 63 आणि 7 7 49, तर 9/7 अशा प्रकारचं गुणोत्तर मिळेल आणि याच्यावरनं प्रमाण त्याचं लिहावं लागेल 9 2 टिंब 7 म्हणजे 9/7 अशा प्रकारचं प्रमाण तुम्हाला मिळेल। तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रमाण लिहायला सांगितलं आपल्याला, गुणोत्तरावरनं तुम्ही ते प्रमाण लिहिणार आहात। गुणोत्तर यासाठी लिहायचं आहे की त्याला आपल्याला संक्षिप्त रूप देणं गरजेचं आहे। 52 आणि 65, तर याचं प्रमाण आहे 52 52/65, 52 2 टिंब 65, 52/65 असं गुणोत्तर मिळेल। 13ने भाग जाईल, पहा 52 आणि 65ला, 13 चोक 52 आणि 13 5 65 या पद्धतीने 4/5 हे गुणोत्तर तुम्हाला मिळेल भाग दिल्यानंतर आणि याच्यावरनं तुम्हाला प्रमाण लिहिता येईल 4/5। तर तिसऱ्या आकड्याचं या पद्धतीने उत्तर असेल। चौथा आकडा आहे याच्यामध्ये 84 आणि 60, तर याचं गुणोत्तर याप्रमाणे, याचं प्रमाण आधी आपल्याला यायचं आहे। 84 हे 2 टिंब एकाखाली 1 टिंब 2 म्हणजे प्रमाणाचं ते लेखन करण्याची पद्धत आहे। 84 60, 84 आणि 60 यांचं गुणोत्तर याप्रमाणे मिळेल। पहिली संख्या अंशात 84, दुसरी संख्या 60 छेदात 84/60। 84 आणि 60 या दोघांनाही 12ने भाग जातोय, 12च्या पाढ्यामध्ये 84 पण आहेत आणि 60 पण आहेत। 6ने पण भाग जाईल, पहा तुम्ही 6ने भाग देऊ शकता, 2ने पण भाग जाईल, पण 6ने भाग दिल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला भाग द्यावा लागेल। शक्यतो मोठी संख्या निवडा भाग देताना, म्हणजे आपल्याला पटकन उत्तर मिळतं। 12 7 84 आणि 12 5 60, 7/5 याला पुन्हा भाग जात नाहीये पुढे, 7 आणि 5 एकाच संख्येच्या पाढ्यामध्ये येत नाहीत, म्हणून प्रमाण तुम्हाला मिळेल 7/5 अशा पद्धतीचं हे प्रमाण आपल्याला मिळणार आहे। पाचवा आकडा आहे 35 आणि 65, 35 2 टिंब 65, 35 65 गुणोत्तर 35/65। पहिली संख्या अंशात 35, दुसरी संख्या छेदात 65
दोघांनाही या ठिकाणी आपण भाग देऊ. 5ने भाग जाईल 5 7 35 आणि 65ला भाग द्यायचा आपल्याला, तर 5 1 5 आणि 15ला भाग जाईल 13, 13 5 65, 7/13. तर याचं प्रमाण जे आहे ते 7/13 याप्रमाणे आपल्याला लिहिता येईल. 5ने भाग दिल्यानंतर 7/13 असं गुणोत्तर आपल्याला संक्षिप्त रूपातलं मिळतंय. 121 आणि 99, 121/99 अशा प्रकारचं गुणोत्तर मिळेल. तर 121ला 11ने भाग जातोय, 11 9 99 होतात. तर 11ने भाग दिल्यानंतर 11ने 121ला भाग दिल्यानंतर तुमचं उत्तर 11 येणार आहे आणि 11 9 99. तर 11/9 हा तुम्ही वाटलं असं भागाकार बाजूला कच्चं काम करून पाहू शकता. 121 भागिले 11, 11 1 11 होतील, 1 उरेल, वरून 1 घेतल्यावर पुन्हा 11 होतं आणि पुन्हा 11 1 11 म्हणजे उत्तर 11 येतंय. 11 गुणिले 11चं उत्तर 121 येतं, म्हणून इथे 11चं उत्तर आलेलं आहे. 11/9. तर याचं प्रमाण कसं लिहायचं, तर पहिली संख्या लिहायची आपल्याला, 2 टिंब लिहायचेत आणि छेदातली संख्या 9, 11/9 अशा प्रकारचं प्रमाण या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तर प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये एकूण 6 उपप्रश्न आहेत, ते आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. आपण वहीमध्ये लिहित असताना व्यवस्थित लिहा, एकाखाली एक लिहा. इथे मी एकासमोर एक सोडवलेला आहे, माझ्याकडं कागदावर जागा आहे त्यामुळे मी ते लिहिलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने जर वहीमध्ये लिहिता आलं नाही तर व्यवस्थित एकाखाली एक आपण ही सर्व उदाहरणे लिहून घ्यायची आहेत. यानंतर प्रश्न दुसरा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. पहा इथे आता फरक आहे, इथे प्रमाण काढायला सांगितलं होतं आपल्याला, म्हणून आपण उत्तर प्रमाणाच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गुणोत्तर काढायला सांगितलेलं आहे, तर गुणोत्तर काढताना महत्त्वाची बाब जी सांगितली होती ती ध्यानात घ्या, की दिलेल्या 2 संख्या जर मापाच्या असतील, एखादं माप दिलेलं असेल तर त्या मापांची एककं सारखी असल्याशिवाय त्यांचं प्रमाण, त्यांचं गुणोत्तर लिहिता येत नाही. तर इथे पहिला आहे पहा, 25 मणी आणि 40 मणी. तर हे दोन्ही मणी आहेत, म्हणजे काही माप नाही आहे, तर वस्तू आहे, तर वस्तूचं कोणत्याही वस्तूचं गुणोत्तर कोणत्याही वस्तू बरोबर लिहिता येतं. तर याचं गुणोत्तर याप्रमाणे, पहिली संख्या गुणोत्तर लिहित असताना आपल्याला अंशात लिहायची असते, दुसरी संख्या ही छेदात लिहायची असते. 25/40 अशा प्रकारचं गुणोत्तर या ठिकाणी तयार होईल. याला संक्षिप्त रूप देऊया आपण 25/40ला. तर 5ने भाग जाईल 5 5 25 आणि 5 8 40, 5/8 अशा प्रकारचं हे गुणोत्तर इथे आपल्याला मिळणार आहे. याचं जर प्रमाण लिहायचं असेल तर ते प्रमाणही लिहिता येईल आपल्याला, 5/8 गुणोत्तरही लिहिलंय आणि प्रमाणही लिहिलंय, दोन्ही गोष्टी इथे आपण नोंदवलेल्या आहेत. तर हे संक्षिप्त रूप देण्याची क्रिया नीट घ्या. पहा संक्षिप्त रूप देताना आपल्याला अडचणी येतात, कारण आपले पाडेपाठ नसतात. त्याचे पाडेपाठ आहे त्याला इथे अडचण येणार नाही. नंबर 2 आहे 40 रुपये आणि 120 रुपये. तर हे दोन्ही रुपये आहेत, त्याच्यामुळे याचं गुणोत्तर आपण लिहू शकतो. इथे कोणताही बदल करण्याची गरज नाही. 40चा उल्लेख आधी आहे त्यामुळे ती संख्या अंशात लिहायची, 120चा उल्लेख नंतर आहे म्हणून ती संख्या छेदात लिहायची. 40/120 अशा पद्धतीचं हे गुणोत्तर जे आहे ते तयार होईल. याला संक्षिप्त रूप देऊ आपण 40/120ला. तर पहिलं विचार आपण करायचा आहे की अंशात आणि छेदात 0 आहे का. इथे आहे पहा, दोन्ही ठिकाणी 0 आहे. अंशामध्ये 1 0 आहे, छेदामध्ये 1 0 आहे. तर हा 0 आपण एकाच एक प्रमाणात खोडून टाकायचा, म्हणजे तुम्हाला नवीन गुणोत्तर काय मिळालं, 4/12. आता 4/12ला पुन्हा आपल्याला भाग देण्याचा प्रयत्न करू आपण. कोणत्या पाड्यामध्ये 4 पण आहेत आणि 12 पण आहेत, तर 4च्या पाड्यामध्ये 4 पण आहेत आणि 12 पण आहेत, म्हणजे दोघांनाही 4ने भाग देऊ. अंशालाही 4ने भाग द्यायचा, छेदालाही 4ने भाग द्यायचा आहे. तर आपल्याला उत्तर मिळेल 4 1 4 आणि हे 4 त्रिक 12, 1/3 अशा पद्धतीने तुम्हाला संक्षिप्त रूपातलं गुणोत्तर मिळेल. आणि मग या संक्षिप्त रूपातलं जे गुणोत्तर आलेलं आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. गुणोत्तर 1/3 आणि त्याचं प्रमाण असणार आहे 1/3. या पद्धतीने दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर. त्यानंतर हा तिसरा उपप्रश्न पहा, 15 मिनिटे आणि 1 तास. आता इथे थोडंसं लक्ष द्या. 15च्या पुढे काय म्हटलंय, मिनिटे, आणि 1च्या पुढे काय म्हटलंय, तास. मिनिटे हे एकक आणि तास हे एकक समान नाही आहे, त्यामुळे आपल्याला आधी एकक समान करावं लागेल. एकक समान करता असताना तासाचे मिनिट करा किंवा मिनिटाचे तास करा. तर शक्यतो आपण तासाचे मिनिटं केलेलं सोपं राहील. इथे आपल्याला माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटे आहेत, म्हणून 15 मिनिटाचे 60 मिनिटाशी गुणोत्तर आपल्याला काढायचं. या 1 तासाच्या ऐवजी आता आपल्याला संख्या कोणती वापरायची आहे, 60 मिनिटे. मग दोघांचं एक काय होईल, मिनिट आणि मिनिट.
मग याचं आपल्याला या पद्धतीने गुणोत्तर मिळेल पहा. 15 जो आहे तो अंशात लिहायचा आहे. संख्या पहिली 15, दुसरी संख्या तुम्ही आता 1 नाही लिहायची, तर 1 हा तास आहे, त्याच्याऐवजी त्याचे मिनिटं आपण केलेले आहेत ते आहेत 60, आणि म्हणून संख्या दुसरी जी आहे ती 60 असेल. 15/60, 15/60ला आपल्याला भाग द्यायचा आहे, तर त्यासाठी आपण 15ने भाग देऊ शकतो अंशाला आणि छेदाला. तर याचं उत्तर येईल 15×1 15 आणि 15×4 1/4, म्हणजेच गुणोत्तर तयार होईल 1/4. सॉरी, गुणोत्तर जे आहे ते तयार होईल 1/4 आणि हे असेल आपलं प्रमाण. गुणोत्तर 1/4 आणि प्रमाण असेल 1/4. गुणोत्तरामध्ये अंश आणि छेद पाहिजे आणि प्रमाणामध्ये 2 टिंब लिहून त्याचं लेखन केलेलं असलं पाहिजे. चौथा उपप्रश्न आहे पुढे. 30 लिटर आणि 24 लिटर. तर हे लिटर आहेत आणि हे सुद्धा लिटर आहेत, त्यामुळे यांचं आपण गुणोत्तर लिहू शकतो. संख्या पहिली अंशात 30, संख्या दुसरी छेदात 24. आता 30/24 याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, तर त्यासाठी दोघांना आपण भाग देऊयात. 6ने भाग जाईल पहा. 2ने पण भाग जातो, 3ने पण भाग जातो आणि 6ने पण भाग जातो. तर मी 6 ही संख्या निवडलेली आहे. 6ने भाग देऊ आपण. 6×5 30 आणि 6×4 याला पुन्हा भाग जात नाही, त्यामुळे हे आपलं संक्षिप्त रूप असणार आहे. गुणोत्तर बरोबर 5/4 आणि हेच प्रमाण जे आहे ते प्रमाण असेल 5/4. अशा पद्धतीने चौथ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे 5/4. पाचवा आहे 99 किलोग्रॅम आणि 44,000 ग्रॅम. किलोग्रॅम आणि ग्रॅम ही एककं समान नाही आहेत, त्यामुळे आपल्याला एककं समान करायचे. त्यासाठी 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम हे आपल्याला माहिती पाहिजे. मग यावरून 99 किलोग्रॅमचे 1000 गुणिले 99 बरोबर 99,000 ग्रॅम होतील पहा. एवढे ग्रॅम हे तयार झालेले आहेत. म्हणजे आता तुम्ही 99 किलोग्रॅमच्या ऐवजी 99,000 ग्रॅम ही संख्या घेऊन गुणोत्तर लिहायचं आहे. तर ही संख्या याप्रमाणे होईल 99,000/44,000. आता इथे अतिशय महत्त्वाची बाब, याचं संक्षिप्त रूप तयार करत असताना आपण अंशातला 1 शून्य खोडायचा आहे, छेदातला 1 खोडायचा आहे पहा. यानंतर आणखीन 1 शून्य आपल्याला खोडण्यासाठी आहे, तर तोही खोडून टाकू आपण. तिसरा पण खोडता येईल, म्हणजे आपल्याला इथे 99/44 अशा प्रकारचं गुणोत्तर मिळत आहे. याला संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो 99 आणि 44 या दोघांनाही 11ने भाग जाईल. मग उत्तर येईल आपलं 11×9 आणि 11×4 तर 9/4 हे आपलं गुणोत्तर इथे येणार आहे. म्हणजेच प्रमाणामध्ये लिहायचं असेल तर 9/4 अशा प्रकारे लिहिता येईल. यानंतर 6वं जे काही तुमचं उपप्रश्न आहे 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. तर इथे सुद्धा 1 नंतर लिटर हे एकक आहे आणि 250 नंतर मिलीलिटर हे एकक आहे. एकके समान नाही आहेत. इथे आपल्याला हे माहिती पाहिजे 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर. तर 1 लिटर म्हणजे होतात 1000 मिलीलिटर. तर इथे 1 लिटरच्या ऐवजी संख्या आपण कोणती घ्यायची आता 1000 मिलीलिटर आणि संख्या दुसरी आहे 250 मिलीलिटर. आता दोघांची एकके समान झालेली आहेत. मग आपण गुणोत्तर लिहू शकतो 1000/250. तर याचा 1 शून्य खोडावं लागेल आपल्याला. 1 शून्य खोडल्यानंतर याप्रमाणे आपलं उत्तर मिळेल 100/25. इथे वर शून्य आहे दुसरा खोडायला, पण खाली शून्य नाही आहे पहा. म्हणून आपण फक्त 1 प्रमाणात वरचा 1 खोडला तर खालचाही 1च खोडायचा आहे. अंशातला 1 शून्य खोडल्यास छेदातला पण 1 खोडला गेला पाहिजे, हा नियम आहे. इथे वरती अंशात शून्य आहे, परंतु छेदामध्ये खोडायला शून्य नसल्यामुळे आपण आता शून्य खोडायचे नाहीत. तर 100/25ला आपण इथे संक्षिप्त रूप देऊया. 25ने भाग जाईल पहा. 25×4 आणि 25×1 25. म्हणजे हे तुमचं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर याप्रमाणे तयार होईल 4/1. 4/1 अशा प्रकारचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. यानंतर 7वा प्रश्न आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नातला 60 पैसे आणि 1 रुपया. इथे सुद्धा आपल्याला दिसेल की 60च्या पुढे पैसे एकक आहे आणि 1च्या पुढे रुपया हे एकक आहे. तर या रुपयाचे आपल्याला पैशामध्ये रूपांतर करायचे. 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता आपण गुणोत्तर लिहिताना रुपयाच्या ऐवजी 100 पैसे 100 हा आकडा वापरायचा आहे. म्हणजे आपलं गुणोत्तर तयार होईल 60/100. 60/1 असं गुणोत्तर नाही होणार. 1 रुपयाच्या ऐवजी 100 पैसे ही संख्या आपल्याला तिथे वापरायची आहे आणि म्हणून इथे आपल्याला 0 खोडता येईल. 6/10
याला पुन्हा आपण भाग देऊ शकतो. 6/10 हे जे तुमचं नवीन गुणोत्तर मिळालेलं आहे शून्य खोडला. शून्य खोडणे म्हणजे 10ने भाग देणे. पहा, जेव्हा आपण शून्य खोडतो तेव्हा आपण त्याला 10ने भाग देत असतो. तर इतकं लांबलं चांगलं लक्षात ठेवतो. आपण फक्त याप्रमाणे नियम लक्षात ठेवू की अंशात व छेदात जर शून्य असेल तर तो एकास एक प्रमाणात आपल्याला खोडता येतो. 6/2 तर बेत्रिक 6 आणि 10/5 तर बेपंचे 10 म्हणजे 3/5 हे आपलं गुणोत्तर मिळालेलं आहे. आणि त्याचं प्रमाण लिहायचं असेल तर 3/5 अशा प्रकारचं प्रमाणसुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकतो. गुणोत्तर आणि प्रमाण. 8वा जो उपप्रश्न आहे त्यामधला 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम. 1/2चा अर्थ अर्धा असा होतो. 1/2 म्हणजे अर्धा किलोग्रॅम आहे. तर अर्धा किलोग्रॅम बरोबर 500 ग्रॅम. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम होतात. त्याच्यावरनं अर्ध्या किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतात? 500. 1000चे अर्धे निम्मे किती? 500. तर गुणोत्तर बरोबर 750/500. तर याचं 0 खोडल्यानंतर आपल्याला 75/50 अशा प्रकारची संख्या मिळालेली आहे. 75 आणि 50 हे दोघं 25च्या पाड्यामध्ये आहेत. 5ने पण भाग जाईल, पण दोनदा भाग द्यावा लागेल. आधी एकदा 5ने भागून उत्तर जे येईल त्याला पुन्हा 5ने भागावं लागेल. तर इथे तुम्ही 5ने पण भाग देऊ शकता, पण जे नवीन उत्तर तुमचं मिळेल त्याला पुन्हा एकदा 5ने भाग द्यावा लागेल. म्हणून मी इथे एकदम 25ने भागलेला आहे. 25 त्रिक 75 आणि 25 दुने 50 म्हणजे आपलं गुणोत्तर 3/2 आलेलं आहे. आणि त्याचं जे काही प्रमाण आहे ते आहे 3/2. तर या स्वरूपात हा अर्थ इथे जर समजला आपल्याला तरच उदाहरण सोडवता येणार आहे. आणि शेवटचा 9वा आकडा या ठिकाणी आहे. 9वा उपप्रश्न आहे. प्रश्न दुसऱ्यातला तो आहे 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर. तर इथेही सेंटीमीटर आणि मीटर एककं वेगवेगळी आहेत आणि म्हणून आपण या मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करूयात. तर त्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात. तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहेत म्हणून आपण 1 मीटरच्या ऐवजी संख्या घेणार आहोत 100. म्हणजे 125 आणि 100 या दोन संख्यांचं गुणोत्तर असं लिहिता येईल 125/100. याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर त्यासाठी 5ने पण भाग जाऊ शकतो आणि 25ने पण. तर 25×100 25×5 125 होतात आणि 25×100 होतात म्हणजे 5/4 अशा प्रकारचं गुणोत्तर जे आहे ते आपल्याला इथे मिळेल. आणि त्याचं प्रमाण जर लिहायचं असेल तर 5/4 अशा प्रकारचं प्रमाणही मिळेल. तर अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 28 मधला प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा सोडवलेला आहे. आपण लक्षपूर्वक आपल्या गणिताच्या वहीमध्ये ही सर्व उदाहरणे व्हिडिओमध्ये स्टॉप करून पॉज करून व्हिडिओ थांबवून आपण ती लिहून घ्यायची आहेत. आणि व्हिडिओ पुन्हा पाहून नेमकं कशा पद्धतीने आपण गुणोत्तर काढलंय किंवा संक्षिप्त रूप दिलंय ते आपण पुन्हा त्या ठिकाणी पाहून समजून घेऊ शकता. धन्यवाद.